तुम्ही सर्वजण आय होप मजेतच असतील। तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या हक्काच्या आगरी-कोळी यूट्यूब चॅनलवर तेजस पाटील ब्लॉग्स। होप यू ऑल आर डुईंग गुड। तर आपल्या चॅनलवर आता डिवोशनल ट्रिपची सिरीज चालू आहे आणि डे 1 तुम्ही बघितला असेल काल। तर आज आहे डे 2। डे 2 आपला होणार आहे तुळजापूरला। तर अजूनपर्यंत तरी आम्ही अक्कलकोटमध्येच आहोत। आता हॉटेलचा चेकआउट आहे 12 वाजता। त्याआधी आपला ब्रेकफास्ट आहे। तर ते ब्रेकफास्ट वगैरे आम्ही करणार आहोत। आता चाललोय ब्रेकफास्टलाच। मी तुम्हाला दाखवतो ब्रेकफास्ट वगैरे कसं आहे। आणि हॉटेल तर एकदम सुपर्ब आहे, तुम्हाला मागे पण दिसत असेल। लॉबी वगैरे एकदम सुंदर आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की इथे येऊ शकतात अक्कलकोटला 4 पेटल हॉटेल्स। त्याचबरोबर आजचं आमचं स्टे होईल सोलापूरमध्ये। आधी आपल्याला जायचं तुळजापूरला, दर्शन वगैरे घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपला स्टे सोलापूरला। बघू काय कसं होतं आहे, तुम्हाला मी दाखवत राहीन। आणि आता आपण जाऊया आधी नाश्त्याला। चला मग लेट्स गो आणि कंटिन्यू विथ द व्लॉग। तर तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल, आपण अक्कलकोटमध्ये राहिलेलो आणि तिथे 4 पेटल्स म्हणून हॉटेल चेक इन केलेला। तर हा त्यांचा आहे एक स्पेशल सूट रूम। तिथे असा टाईपचा आहे, पहिले एंटर केल्यावर बाथरूम, मग हॉल आणि एक अशी स्पेशियस रूम। तर त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली का हॉटेलचं ती सूट रूम आम्हाला बघायची होती। तर खूप छान रूम होती ही। तर आता आपण सगळे रेडी आहोत आणि आता आम्ही चाललेलो आहोत जे समाधी मंदिर आहे स्वामींचं तिथे। तर थोड्याच वेळात आम्ही जाणार आहोत। अर्धे आपले लोक गाणगापूरला पण जाऊन आले मामासा वगैरे, बट आम्ही नाही गेलो कारण ते खूप ट्रॅव्हलिंग होतं। सो आता आम्ही चाललो इकडनं डायरेक्ट समाधी मंदिर आहे, इकडनं 5 मिनिट्सवर आहे। तिकडे जाणार आहोत। तिथे बाळप्पा सोळप्पांचं मठ आहे, तिथे जाऊ आणि तिकडचं पण दर्शन घेऊ। ते पण तुम्हाला कव्हर करीन मी या ब्लॉगमध्ये। आणि त्यानंतर मी दुसरा अटायर करून आम्ही निघणार आहोत तुळजापूरसाठी। तर स्टेट येऊन तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे। आणि कालचा ब्लॉग ज्यांनी कोणी बघितला नसेल त्यांनी पहिले जाऊन तो ब्लॉग बघून घ्या। तर चला मग भेटूया आता आपण। आता जे जे येतात ते मी दाखवतो। तर आता आपण पहिले आलेलो आहोत श्री राजेराय मठ, जे अक्कलकोटमध्येच आहे। तर आता आम्ही तिथे एंटर केलं आहे आणि तुम्हाला तिकडचं पण परिसर मी दाखवणार आहे ब्लॉग थ्रू। जर आम्हाला लेट झाला आहे सो आपण पटापट दर्शन करू। चला मग। तर आता आपण आलेलो आहोत श्री स्वामी समर्थ राजेराय मठ। हे मठ श्री स्वामी समर्थ हयातीत असताना स्थापित केलेले होते, म्हणजे स्वामींनी स्थापित केलं आहे। आणि इथे तुम्ही दरवाजा पाहू शकतात, तो स्वामी समर्थांच्या उंचीनुसार केलेला दरवाजा आहे आणि ती भिंतसुद्धा त्या काळाची आहे। हे मठ खूप छान होते आणि इथे गेल्यावर मन एकदम प्रसन्न झाले। तुम्ही इथे बघू शकतात, त्यांनी सगळं डिटेल्स इथे लिहिलेले होते। आम्ही मठात गेलो आणि आमचे नशीब एवढे छान होते की आम्हाला तिकडची आरती देखील मिळाली। 12 वाजता त्यांची नैवेद्य आरती असते, ती आम्ही तिथे अनुभवली। गाईज तर आता आपण चाललो आहे समाधी मठात स्वामींच्या। तर आम्ही काढले इकडे आपली मागे बस, आता सगळे येत आहेत हळूहळू, तुम्ही बघू शकतात मागे। आणि राजेराय मठचं पण तुम्ही शॉर्ट्स बघितले असतील, ते पण मस्त दर्शन झालं आमचं। तिथे आरती वगैरे भेटली आणि तिथे पण महाप्रसाद होता, ते पण केला आम्ही। त्यांनी एक स्टोरी पण सांगितली आहे, ती मी इन शॉर्ट तुम्हाला सांगेन, आय गेस सांगितली असेल मी। त्यानंतर आम्ही सर्व पोचलो श्री स्वामी समर्थ समाधी मठात। इथे असे म्हटले जाते की स्वामींनी इथे समाधी घेतली होती। खूप प्रसन्न वाटलं आणि स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही तिथून निघालो। गाईज तर आता आपण पोचलेलो आहोत तुळजाभवानी मंदिर तुळजापूरला। आणि आता आम्ही एंटर करतोय देवळाचा परिसर।
तर चला मग जाऊया, तुम्हाला दाखवतो सगळे इकडचे ग्लिम्सेस. स्टे ट्यून. जरा गर्दी आहे कारण का आज आहे शुक्रवार आणि आज आमचं शुक्रवारचं दर्शन होणार आहे, तर तुम्हाला पण बघायला भेटणार आहे या व्लॉग. गाईस तर इथे चिंतामणी, उजवीकडे होकार, डावीकडे नकार, डावा नकार व उजवा होकार. गाईस तर इथे आहेत देवीला नेसवलेले वस्त्र, प्रसाद म्हणून मिळतील ते फॉर सेलसाठी. त्यांनी हे सगळे साड्या आहेत. गाईस तर आय होप तुम्ही बघितला असेल आत्तापर्यंतचा ब्लॉग आणि आपलं दर्शन मस्त झालेलं आहे. आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे 5. थोडा पावसाचं वातावरण झालं आहे. त्याआधी निघायच्या आधी यांना सगळं कुंकूचं शॉपिंग करायची आहे, तर तिथे आलो आहे. कुंकू घेत आहेत मागे. तर भेटूया आपण आता. डायरेक्ट आम्ही निघणार आहोत सोलापूरला जाण्यासाठी. तर स्टे ट्यून आणि तिकडे पोचल्यावरच मी तुम्हाला ब्लॉग दाखवतो. गाईज तर आता आम्ही पोचलो आहे सोलापूरमध्ये आणि आता आम्ही रूम चेक इन केलेत. सोलापूरचे हॉटेल प्रथम म्हणून एक आहे, चांगलं आहेत रूम. मी तुम्हाला दाखवलं नाही कारण का जरा घाई झाली आमची आणि जरा संध्याकाळ 7 वाजताच आलो आहे, जस्ट पोचलो आहे. आणि थोड्याच वेळात अर्धे हे शॉपिंगला जाणार आहेत सगळे मावशी गँग. आणि ते शॉपिंगला म्हणजे ते टॉवेल, फ्लोर मॅट्स वगैरे जे इथे असतं फेमस, तिथे जाणार आहेत दुकानात. मोस्टली मी नाही जाणार, मी इथेच रूमवरच असेल. आणि डिनरसाठी पण बघायचं आहे हॉटेल वगैरे, बघूया आता काय कसं आहे. बट सोलापूर मी आता आलो, एंटर केलं तेव्हा बघितलं तर सिटी वगैरे मस्त वाटते आहे आणि सगळे शॉप्स वगैरे आपल्यासारखेच आहेत. तर बघू मग आता जरा एक्सप्लोर केलं तर करू सोलापूर आपण. आणि त्याचबरोबर आता कसं पुढचं काय प्लॅनिंग होतं आहे ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन. आत्तापर्यंतचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण सकाळी अक्कलकोटचं जे राहिलेले ते दर्शन केले आणि मग नंतर तुळजापूरला गेलो. आणि आता आजचा डे मोस्टली दर्शनाचं एवढंच होतं. आता सोलापूरला जरा आम्ही शॉपिंग वगैरेसाठी आलो आहे, ते करू. आणि जरा चिल टाईम आहे आजचा इव्हनिंगवाला. त्याचबरोबर उद्या आम्ही जाणार आहोत पंढरपूरला, तर तो एक सेपरेट व्लॉग असेल, म्हणजे डे 3चा व्लॉग. तो पण बघायला तुम्ही रेडी राहा. आधी आपण हा व्लॉग कंटिन्यू करू आणि त्यानंतर आपण रात्री बघूया काय कसं करतो आहे आपण सगळं डिनर वगैरे. सो स्टे ट्यून फॉर इट. तर आता आम्ही आलो आहे KFCला. आमच्या हॉटेलच्याच बाजूला KFC आहे, तर तिथे आम्ही आलो आहे. थोडं जरा नाश्ता वगैरे करतो आहे. नाश्त्याचा टाईम तर निघून गेला आहे, जेवणाचा टाईम आला आहे. बट आमचे सगळे आता गेलेत लेडीज लोक शॉपिंगला. मग आम्ही बोललो जरा करूया नाश्ता वगैरे. KFCमध्ये आलो आहे, ऑर्डर वगैरे केली आहे. आता जरा बसलो आहे आणि मग नंतर डिनर पण करू रात्री, ते पण मी तुम्हाला दाखवीन शॉर्ट्स. ते आता सगळे गेलेत साड्या बिड्या शॉपिंगला. आणि सोलापूर बोलल्यावर सगळी शॉपिंग येते, चादरी वगैरेपासून स्टार्ट. खूप मजा करतो आहे अजून. आणि आता बघूया पुढे काय काय होतं आहे. स्टे कंटिन्यू विथ द ब्लॉग अँड स्टे. शॉपिंग गँग आलेली आहे, जाम शॉपिंग केली. नाही जेवायचं नाही झालं. झाली का शॉपिंग?
गाईस तर हा आहे आमचा हॉटेल प्रथम सोलापूरमध्ये सिटीमध्येच आहे आणि लगेच इथे बाजूला बघा KFC होता. गाईज तर फायनली डे कम्स टू एन एंड आणि आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल आजचा ब्लॉग. तर आज आपला सेकंड डे होता, तो आपण अर्धा तुळजापूरमध्ये केला, सोलापूर, आणि खूप फन केली आणि सगळे फॅमिली पण तुम्ही बघितली असेल. तर तुम्हाला कसा वाटला आमचा एक्सपिरियन्स नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि खूप जणांपर्यंत शेअर करा. जे कोण नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर आपला चॅनल पण आहे #तेजस पाटील व्लॉग्स, त्याला पण नक्की फॉलो करा. तर चला मग भेटूया आता आपण डे 3च्या व्लॉगमध्ये. तो असणार आहे आपला डेस्टिनेशन पंढरपूर. तर भेटूया आपण उद्या आणि उद्याचा लास्ट व्लॉग असेल आपल्या सिरीजचा, म्हणजेच आपल्या डिव्होशनल ट्रिपच्या सिरीजचा. आय होप तुम्ही एन्जॉय करताय आणि अजून तुम्ही एन्जॉय करणार आहात उद्याच्या व्लॉग थ्रू. स्टे ट्यून अँड स्टे कंटिन्यू. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्लॉग.